निवडून येऊन दाखवा. उमेदवारी द्यायला काय झालं? सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत त्यांनी ज्या निवडणुका लढल्या त्यापेक्षा विक्रमी मताने जिंकून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवारांचाच प्रभाव राहिला. अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, अन्य कोणी असतील, बरं का, हे सप्लिमेंटरी आहे. शरद पवार आहेत म्हणून ते आहे आणि लोकांचं जिथे प्रेम आहे पवार साहेबांवर, त्यांनी काम केलेलं आहे. आम्ही सगळे, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, बारामतीमध्ये अत्यंत काळजीपूर्वक काम करतो. जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. मुंबईतल्या जागा वाटपाचा सुद्धा विषय संपलेला आहे. उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि एकदा उमेदवार जाहीर झाल्यावर त्यांना मागे घेण्याची परंपरा शिवसेनेमध्ये नाही. देवेंद्र फडणवीसांनी असा आरोप केला की या वेळेला बळवंतराव वानखेडे हे पार्लमेंटला जातील आणि मोठ्या फरकाने निवडून जातील. फडणवीसांनी असा आरोप केलेला आहे की पुत्रप्रेमा खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो. खोटं बोलताय. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही. पुत्रप्रेम काय असतं ते शिंदे आणि त्यांच्या पुत्राबाबत अनेकदा दाखवलेलं आहे. कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये तेव्हा गोपाळ लांडगे या आमच्या कडवट शिवसैनिकाला आम्ही उमेदवारी दिली होती लोकसभेत. हे महाशय आपल्या पुत्राला घेऊन आले, ते राजकारणात नव्हते आणि म्हटले हा माझा मुलगा आहे, ह्याला तुम्ही उमेदवारी द्या, असा त्यांनी हट्ट केला. याला पुत्रप्रेम म्हणतात. कळलं? एका शिवसैनिकाचं तिकीट कापून पुत्रप्रेमापोटी त्यांनी माननीय उद्धव ठाकरेंना आम्हाला सगळ्यांना आपल्या मुलाला तिकीट द्यायला लावलं, जो तेव्हा ना शिवसेनेमध्ये होता, राजकारणामध्ये होता, ना समाजकारणामध्ये होता. देवेंद्र फडणवीस अभ्यास करून बोला. लवकर कळलं, हे जर आधी कळलं असतं तर बरं झालं असतं. विदर्भातल्या शिवसैनिकांना आम्ही ताकद दिली नाही, त्याशिवाय इतके खासदार निवडून आले. सातत्यानं विदर्भात आमचे खासदार का निवडून येत? बघा, आम्ही आतापर्यंतच्या निवडणुका या भारतीय जनता पक्षाबरोबर लढलो आणि विदर्भातल्या सर्वाधिक जागा या भारतीय जनता पक्षाने घेतल्या लढण्यात. त्याच्यामुळे अनेक भागामध्ये इथे शिवसैनिकांना लढता आलं नाही, त्याच्यामुळे शिवसेना अनेक भागात कमजोर झाली. पण आता आम्ही महाविकास आघाडीतून ही चूक दुरुस्त करतो. तिघे मिळून तिघांचे पक्ष इथे राहतील आणि एकत्र आम्हाला लढता येईल याची आम्ही भूमिका घेतलेली आहे. आता आपण हे पाहिलं असं जागा वाटप विदर्भातलं खूप समतोल पद्धतीचं जागा वाटप त्या विदर्भात तिन्ही पक्षानं केलं. पण ज्या पद्धतीने बाळासाहेबांना प्रेम नाही, मला असे व्यक्तिगत प्रश्न विषयी माहिती नाही आहे. राणा नंबरजी बार-बार एक ही मुद्दा उठाते हैं कि हनुमान चालीसा पढ़ने के चलते उन्हें कारावास में डाला गया उद्धव ठाकरे जी ने। ये गलत है। हाँ, तो उसी का आपका क्या कहना रहेगा? लेकिन वो राम पर भी भारी पड़ने को जा रहे हैं ना, देखो ऐसा नहीं है. राम मंदिर का श्रेय मोदी को नहीं मिल रहा है. लोग भूल चुके हैं उस पूरा कार्यक्रम. हम लोग सब, मैं तो उसमें से आरोपी हूँ वो संघर्ष में. मी त्या अयोध्येतल्या लढतला आरोपी आहे, मी आणि बाळासाहेब ठाकरे. तो राम मंदिर का कोई असर नहीं पड़ेगा जब मांग रहे हिंदुत्व के नाम पे वोट. मोदी को अधिकार नहीं हिंदुत्व के ऊपर वोट मांगने का. जिसकी पार्टी चंदा लेती है बीफ एक्सपोर्ट करने वाले कंपनी से, वो क्या हिंदुत्व? आप देखिए तो जो इलेक्टोरल बॉन्ड्स है उसमें से 5 कंपनियां हैं, 550 करोड़ मोदी जी के पार्टी ने बीफ एक्सपोर्टर से लिया है. जो पार्टी बीफ एक्सपोर्टर, गो मांस का एक्सपोर्ट करने वाले जो लोग हैं उनसे चंदा लेती है, वो क्या राम के नाम पर वोट मांगेंगे? इतनी झूठ बोलती है कि झूठ भी उनके सामने शर्मिंदा हो जाए. कोई ऐसा इस देश में करता है क्या कि रामचरितमानस पढ़ा इसलिए जेल में डाला, बजरंग बली का स्तोत्र पढ़ा इसलिए जेल में डाला? इस देश में कभी होता है? ये देश सेक्युलर है, उतना ये देश हिंदुत्ववादी भी है. हम सब मातोश्री में, आप अगर मातोश्री को चैलेंज करेंगे, मैं घुस कर दिखाऊंगी, तो हमने बोला घुस कर दिखाइए. मैंने बोला है घुस कर दिखाइए, हिम्मत आई. सर, जोपर्यंत सुनेत्रा आंबेडकरांविषयी आम्हाला आदर आहे, प्रेम आहे, रिस्पेक्ट आहे. या वेळात आमच्यावर आले नाहीत, भविष्यात येतील. प्रकाश आंबेडकर आणि तुमची युती झाली होती ती का? आजही मैत्री कायम आहे.
नाही, त्यांनी तर काळी मोड केलेला आहे असं आजही मैत्री कायम आहे, इतकंच मी सांगतो. चला, थँक्यू. तर एक शेवटचा प्रश्न. चंद्रकांत पाटलांनी मोठा एक गौप्यस्फोट केलेला आहे की महाविकास आघाडीची सरकार असताना देवेंद्र फडणवीसांना अटक होणार होती, म्हणूनच खोटं बोलतायत. सर विदर्भ से कितनी सीटें अपेक्षित कर रहे हैं आप? सभी सीटें 11 11 सीटें हम जीत रहे हैं, आप देख लीजिए. नितिन गडकरी के साथ. नितिन गडकरी संकट में है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.